जळगाव जिल्ह्यातील चोपडा ग्रामीण पोलिसांनी अंमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई करत 7 किलो 196 ग्रॅम गांजा जप्त केला आहे। या कारवाईत एकूण 6,08,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत ही कारवाई करण्यात आली। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी लासूर हातोड रस्त्यावर सापळा रचून संशयित हुंडाई सेंट्रो कार MH14 BK 3113 अडवली। तपासणी दरम्यान वाहनातून 7 किलो 196 ग्रॅम गांजा आढळून आला। या प्रकरणी विष्णू सुभाष झुडे, प्रकाश बबन शिंदे आणि प्रशांत ताराचंद अघानी यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी नागरिकांना अंमली पदार्थाची विक्री, वाहतूक किंवा साठ्याबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना कळविण्याचे आवाहन केले आहे।